नमस्कार मित्रांनो, मी गणेश कसबे. सर्वप्रथम संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संकल्पक शहाजी महाराज, या स्वराज्याचे संस्थापक कुडवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, छात्रवीर युवराज धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराज, भारतातील पहिली शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणारे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज. हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून तो संविधानावर चालतो, असे या भारत देशाला संविधान बहाल करणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भीमराव रामजी आंबेडकर, लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, राजमाता मासाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, संत रविदास, संत कबीरदास, तसेच दिवसाढवळ्या गावातील घाण साफ करून रात्रीच्या वेळी प्रबोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवांच्या मनातील घाण साफ करणारे संतश्रेष्ठ गाडगेबाबा महाराज, तसेच या भारत देशातील तमाम मानवतावादी महापुरुषांना विनम्र अभिवादन. मित्रांनो, आज 14 एप्रिल, कोरोनाच्या काळामध्ये आपण या 14 एप्रिलला सामोरे जात आहोत. 14 एप्रिल म्हणजेच आपल्या सर्वांचे उद्धार करते, एका अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर काढून एक नवीन दिशा दाखवणारे, नवीन मार्ग दाखवणारे, नवीन वळणावर नेणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती. सर्वप्रथम या महामानवास माझा मानाचा मुजरा व आपल्या सर्वांना माझा मानाचा, स्वाभिमानाचा कडक आणि निळाभडक जय भीम. तर मित्रांनो, महापुरुष हे आकाशात वीज चमकावी तसेच येतात आणि वीज जाताच अंतर्गत पावतात असे कधीच घडत नाही, कारण त्यांच्या कार्याला काहीतरी विशिष्ट परंपरा असायला लागते आणि तीच परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातून दिसून येते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य जन्माला आला आणि जी माणसं गुलामगिरीच्या बंधनात बंदिस्त होती, जखडल्या गेली होती, बांधल्या गेली होती, अडकून ठेवल्या गेली होती, ज्या माणसांना तोंड असून सुद्धा बोलता येत नव्हतं, माणसं असून सुद्धा माणसासारखं वागता येत नव्हतं आणि माणसासारखं जगता येत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर आपल्या जीवाचं रान करून या माणसांना बोलायला शिकवलं, माणसासारखं वागायला शिकवलं. पुढे चलून तीच माणसं तर बोलू लागली, माणसासारखं सुद्धा वागू लागली आणि ताट मानेनं जगू लागली. पिढ्यानपिढ्या जी पोरं गुराढोरांच्या मागं धावत होती, ज्यांच्या हातामध्ये काठी होती, त्यांच्या हातात फेकणी आली आणि त्यातूनच आंबेडकरवादी चळवळ जन्माला आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या या अफाट कार्यकर्तृत्वामुळे दलित समाजाला, मागासलेल्या समाजाला, दीनदुबळ्यांना, गोरगरिबांना शिक्षणाची दारे उघडी झाली. आजच्या या 21व्या शतकामध्ये, कॉम्प्युटरच्या युगामध्ये अनेक युवक मोठमोठी पदवी घेऊन उच्च स्थळे भूषवताना दिसत आहे. या भारत देशामध्येच नव्हे तर परकीय देशामध्ये सुद्धा आपले युवक मोठमोठी स्थाने भूषवताना दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूळ मंत्र दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या भारत देशामध्ये दलित उद्धाराबरोबरच या भारत देशाची महान घटना लिहिल्याचं महान कार्य केलं. या देशातील तमाम दीनदुबळ्यांना, गोरगरिबांना, मागासलेल्या समाजाला, संपूर्ण मानवतेला आपल्या हक्काची जाणीव करून मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलण्याचं कारस्थान आजही आपल्या देशातील तुच्छ राजकारणी करत असतात. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये दंगे भडकवून देण्याचं कार्य हे तुच्छ राजकारणी करत असतात. असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्फूर्तीचा अखंड झरा, ज्यांच्या भीमगर्जनेपुढे अख्खा दलित समाज पेटून उठला, ज्यांच्या लेखणीमुळे भारताची थोर लोकशाही घटना लिहिली गेली, ज्यांच्या कार्यापुढे आणि ज्यांच्या विचारांपुढे जगभरातील मोठमोठी नेते, मोठमोठे विद्वान नतमस्तक झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दगदगता अंगार, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेने आणि थोर पराक्रमाने 1927 साली 14 तळ्याच्या पाण्याला आग लागली. म्हणूनच त्यांचा एक अनुयायी म्हणतो, बाबा तुमच्या जन्माने आमचा वाढला मान आणि 14 तळ्याच्या पाण्यानं आम्ही झालो समान, आम्ही झालो समान. अरे यह बात उस समय की है, अरे यह बात उस समय की है जब हम दलितों को गुलाम बनाकर रखा गया था, हम दलितों को गुलाम बनाकर रखा गया था, जालिमों से भी बदतर हम पर सुलूक किया गया था. अरे रोटी की बात तो दूर रही साहब, अरे रोटी की बात तो दूर रही साहब, पानी के लिए भी हमको रोजगार दिया गया था, हमको मंदिरों में जाना मना था, सुबह सुबह हमारी शक्ल देखना गुनाह था, भूलना चाहते हैं हम कैसे भूले, अरे भूलना चाहते हैं हम कैसे भूले, अरे जख्म इतने गहरे हैं उन्हें कैसे सिले, अरे जख्म इतने गहरे हैं उन्हें कैसे सिले. याद आती है हमको हमारे बुजुर्गों की कहानी, याद आती है हमको हमारे बुजुर्गों की कहानी, आज भी उनके पीठ पर है कोड़ों की निशानी.
अगर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ना होते तो हमारा क्या होता? अगर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ना होते तो हमारा क्या होता? आज भी हम दलितों को गांव के बाहर सोना पड़ता. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आजसुद्धा दीनदुबळ्यांना, दलितांना, गोरगरिबांना या गावकुसाच्या बाहेर राहावं लागलं असतं. क्या बताए हम पर कैसी कैसी हुई अनहोनियाँ, अरे क्या बताए हम पर कैसी हुई अनहोनियाँ. याद आती है वो बातें भूखी रातें, तो खौल उठती है हमारी जवानियाँ, तो खौल उठती है हमारी जवानियाँ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून संपूर्ण मानवतेला, मागासलेल्या समाजाला, पददलितांना, गोरगरिबांना या गावामध्ये आणलं. आणि आज या गावामध्ये माडी आहे, गाडी आहे, सर्वच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने. असा भीम माझा गुणवान होता, या भारतभूमीची खरी शान होता. जगी सर्वश्रेष्ठ तो विद्वान होता, कधी न झुकणारा स्वाभिमान होता. दलितांचा राजा मायमाऊली भीम, दलितांचा राजा मायमाऊली भीम, दुःखाच्या उरात सदा सावली भीम, गांधीजींना देणारा जीवदान होता. असा भीम माझा गुणवान होता, या भारतभूमीची खरी शान होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समस्त मानवांचे नेते होते. मानवाला मानवांचे अधिकार, मानवाला मानवांचे हक्क मिळावेत म्हणून त्यांनी आयुष्यभर आपल्या जीवाची पर्वा न करता आयुष्यभर अंगार पेटविला होता. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्दैवी दुर्भाग्य असे की ज्याप्रमाणे आकाशातील सूर्याला होडीतील दिव्याचे पद मानावे, त्याप्रमाणे फक्त आणि फक्त दलितांचेच नेते मानले गेले. अरे सवर्णांनी मानले आणि दलित नेत्यांनी त्यांना आपल्यातच कोंडले. अरे महान माणसे लहानाला महान बनवतात, महान माणसे लहानाला महान बनवतात, मात्र लहान माणसे महामानवालाच लहान बनवतात. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असेल? खैर, लेकिन हम बड़े गर्व से कहेंगे जिस देश में हम पैदा हुए वह देश हमें प्यारा है. जिस देश में पैदा हम हुए वो देश हमें प्यारा है. दुनिया चाहे कुछ भी कहे, जय भीम हमारा नारा है. लेकिन बड़े जालिम थे वो लोग जिन्होंने हमें शूद्र कह के दुत्कारा है. लेकिन इस कुदरत का करिश्मा देखो, इस देश का संविधान लिख के मेरे भीम जी ने उन जालिमों के मुँह पर तमाचा मारा है, उन जालिमों के मुँह पर तमाचा मारा है. तू प्रज्ञापुत्र शिलाचा हिमालय होतास, कित्येक खंड काव्य लिहावी इतका तू महान होतास. तू पाणी होतास, तू आग होतास, तू समस्त बहुजनांची जाग होतास. दलितांच्या उद्धारासाठी तू अर्पिले प्राण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या स्मृतीस तुमचे शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम, शतकोटी प्रणाम. अरे अकलमंद ज्ञानी देश में मुसाफिर बनकर यहाँ वहाँ भटकने लगे थे. अरे अकलमंद ज्ञानी देश में मुसाफिर बनकर यहाँ वहाँ भटकने लगे थे. क्या हुई उनकी औकात जो संविधान बदलने की बात करने लगे थे. अरे देश के उन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का. अरे देश के उन गद्दारों को सबक सिखला देंगे भीम जी का. अरे नागपुर का विद्यापीठ तो कुछ भी नहीं. अगर हम चाहे तो पूरे हिंदुस्तान पे नाम लिख देंगे भीम जी का. माझ्या बांधवांनो आणि माझ्या मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना फक्त त्यांची प्रतिमा लावून त्यांच्या प्रतिमेला हार चढवू नका, तर त्यांनी केलेले कार्य, त्यांची सांगितलेले विचार हे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र दिला. मात्र आमची आजची पिढी काही वेगळ्याच वळणावर जाताना दिसते आहे. आपण जर स्वतःला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे असे म्हणण्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य, सांगितलेला मार्ग, त्या मार्गावर चालायला शिका, त्यांचे कार्य आत्मसात करा आणि नंतरच्या ती ठोकपणे सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला शिका म्हणतात, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी तो प्राशन करील तो वाघासारखा डोरल्याशिवाय राहणार. शिकाल तर टिकाल नाहीतर भंगार असे म्हणतात. शिकाल तर टिकाल नाहीतर भंगार विकाल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो प्राशन करेल तो वाघासारखा डोरल्याशिवाय राहणार नाही. कारण 10 दिवस शिळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा, मग बघा तुमच्या जगण्याला चांद लागलेले असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चलून फक्त ते पुस्तकी ज्ञान घेऊ नका असे म्हणतात, तर समाजामध्ये वावरत असताना कोणत्या ठिकाणी काय करायचं आणि कोणत्या ठिकाणी कसं वागायचं हेही शिका, ते शिका म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संघटित व्हा. संघटित याच्यासाठी होऊ नका की एखादी मालमत्तेचा वाटा घेण्यासाठी संघटित होऊ नका. कारण संघटित याच्यासाठी होऊ नका की एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत आहेत आणि ते अत्याचारचा व्हिडिओ बनवण्यासाठी संघटित होऊ नका. तर त्या महिलेवर होत असलेला अत्याचार रोखण्यासाठी संघटित व्हा. आपण मधुमाशांचं उदाहरण माहिती आहे. जर आपण मधुमाशांच्या छात्याकडे आपण जर जात असेल तर त्या एकदाच आपल्यावर हल्ला करतात आणि आपण त्या मधुमाशांच्या छात्याकडे जाणे टाळतो.
कारण एकीमध्ये एवढं बळ असतं मित्रांनो, एकीमध्ये खूप बळ असतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित व्हायला सांगितलं. पुढे चलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संघर्ष करा. संघर्ष कशाचा करा? तर तो पुढे गेलाय, त्याला मागे कसं ओढायचं हा संघर्ष करू नका. तर तो पुढे गेलाय, मी त्याच्याही पुढे कसा जाऊ याचा संघर्ष करा. जे माझ्या हक्काचं आहे, जे मला मिळालंच पाहिजे, त्याच्यासाठी संघर्ष करायला सांगितलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मित्रांनो, आमची आजची पिढी खूप शिकली हो, खूप शिकली. मात्र पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता कमावण्याच्या नादामध्ये आपल्यालाच विसरली. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असेल? आमची आजची पोरं टपरीवर बसून सिगरेट, गुटखा, दारू आणि पटलेली पारू याच्यातच खुश आहे. त्यांनी आता बदलायला हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालायला हवं. तरच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली असे म्हणता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचायला हवेत. प्रत्येक तळागाळातील माणसांपर्यंत हे विचार पोहोचतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली असे म्हणता येतील. आणि तेच विचार आंबेडकरी जनतेला दिशा देतील, मार्ग दाखवतील. तरच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली असे म्हणता येईल. अरे जातीपेक्षा धर्मापेक्षा श्रेष्ठ आमचा भारत देश. अरे जातीपेक्षा धर्मापेक्षा श्रेष्ठ आमचा भारत देश. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश. हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश. मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगेल, अरे जागो जय भीम वालो जागो. अरे जागो जय भीम वालो जागो. तूफान आने से पहले अरे भूल गए क्या कहा था भीम जी ने मर जाने से पहले. मेरा रत्न रोको मंजिल पर ले जाने से पहले. अरे तुम तो सो रहे हो मेरा रथ हिलाने से पहले. मेरा रथ हिलाने से पहले. एवढे बोलून मी माझे वाढत चाललेले 2 शब्द इथेच संपवण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद, जय भीम, नमो बुद्धाय.